श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अधिक महिना अगदी जवळ येत आहे. 17 मे ते 15 जून असा हा अधिक महिन्याचा कालावधी आहे. अधिक महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो. त्यामुळे आपल्याला काही नियम पाळायचे आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि हे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले तर तुमच्याच आयुष्यात, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात याचा लाभ होणार आहे. कारण अधिक महिन्यात आपण जे काही करतो ते अधिक अधिक होत जाते असं म्हणतात. म्हणजे त्याचा पुण्याचा फळ प्राप्तीचा जो काळ असतो तो जास्त असतो. म्हणून अधिक महिन्याला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. अधिक महिना कधी येत आहे तर अधिक महिना 17 मे 2026 ते 15 जून 2026 एवढा कालावधी हा अधिक महिन्याचा आहे. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो. म्हणजे तो जो दिवसांमधला फरक असतो ना, तुम्हाला मी जसं काल सांगितलं 365 354 यातला जो फरक असतो तो भरून काढण्यासाठी अधिक मास येतो आणि हा दर 3 वर्षांनी येतो. अधिक महिन्यात शक्यतो लोकांना एवढंच माहीत आहे की जावयाला अनारशाचं दान देतात. हो, हा सगळ्यात जास्त मुख्य विधी जरी असेल तरी अजून बऱ्याच गोष्टी अधिक महिन्यामध्ये आपल्याला करावयाच्या आहेत, ज्या आपण पुढे बघणार आहोत. सगळ्यात आधी अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त भर आपण देवदर्शन आणि देवाच्या सेवा यासाठी घालवावा. कारण विष्णू भगवानांचा खूप महत्त्वाचा हा अधिक महिना मानला जातो. म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित हा दिवस आपल्याला, हे सगळे जे दिवस असतात 30, 26, 28 जे काही येतील ते भगवान विष्णूंच्या स्मरणामध्ये आपल्याला घालवायचे असतात. आता अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे मी तुम्हाला सांगते. अधिक महिन्यात अगदी श्रावण महिन्यासारखा कडकडीत आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मांसाहार, मद्यपान किंवा कोणतीही चुकीची कामे. आता चुकीची कामे म्हणजे कोणती? जी करताना आपल्याला थोडाफार गिल्ट जाणवतो. म्हणजे कुठलीही चुकीची. थोडक्यात समजून घ्या की चुकीची म्हणजे काय. मांसाहार हा प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं की हे करणं चुकीचं आहे, तरी आपण करत असतो. मद्यपान चुकीचं आहे तरीही लोक करत असतात. चाड्या, चुगल्या, भांडणं हे सुद्धा प्रत्येकाला माहीत असतं की जे आपण आत्ता बोलत आहोत हे रॉंग आहे, पण तरीही आपल्याकडून केलं जातं. पण किमान अधिक महिना, श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना या दिवसांमध्ये आपण या सगळ्यापासून लांब राहायचं आहे. थोडक्यात चाडी चुगल्या करणारे, निगेटिव्ह लोक किंवा सतत वाईट बोलणारे लोक यांच्यापासून आपल्याला पूर्णपणे दुरावा साधायचा आहे. हे झालं अधिक महिन्यातील सगळ्यात महत्त्वाचं काम. दुसरं म्हणजे अधिक महिन्यामध्ये लग्न कधीही करत नाहीत. आता का करत नाहीत? तसं तर ह्याच्या मागं एकच ज्योतिषीय शास्त्रीय कारण आहे की हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि सौर आणि तिथी या गोष्टींसाठी हा महिना दिलेला आहे. म्हणून अधिक महिन्यात लग्न करू नये. कारण अधिक महिन्यात कुठलेही उत्सव साजरे करण्यापेक्षा भगवान विष्णूंच्या सेवेला भर द्यावा असे मानले गेलेले आहे. आणि म्हणून अधिक महिन्यामध्ये लग्न, वास्तुशांती असे कार्यक्रम करू नयेत. मात्र ह्याला कुठलाही परफेक्ट असा शास्त्रीय ठोकताळा नसल्यामुळे काही ठिकाणी या महिन्यामध्ये लग्न केले जातात. जसं की कोर्ट मॅरेज असेल केले जातात. याला कुठलंही बंधन नाहीये की नकाच करू किंवा केलं म्हणजे काही नुकसान होईल असं नाहीये. की पितृश्राद्धाच्या महिन्यात कसं नसतंच करायचं, तसं अधिक महिन्याला बंधन नाहीये. पण जितकं होईल तितकं टाळायचं आहे. किमान वास्तुशांती आपण टाळू शकतो. लग्न सुद्धा तारीखच काढताना जर ती नाहीच काढली तर आपण नक्कीच टाळू शकतो. म्हणून या 2 गोष्टी टाळायच्या आहेत. तिसरी गोष्ट, घरामध्ये वादविवाद. अधिक महिन्यामध्ये घरात कोणाच्याच नादाला लागायचं नाही. म्हणजे एखादी व्यक्ती असती बघा, आपण भांडण नाही काढलं तरी त्या समोरच्या व्यक्तीला सतत भांडण काढायचं असतं. मग अशा व्यक्तींपासून आपण अधिक महिन्यामध्ये संपूर्णपणे दुरावा करायचा आहे. म्हणजे कमी बोलायचं आहे. मौन धारण करणे ह्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे अधिक महिन्यात. किमान अधिक महिन्यात 3 दिवस, 5 दिवस किंवा 24 तासाचे मौन जो कोणी धरेल त्याला भगवान विष्णूंच्या चरणांची जागा मिळते
असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे एकभुक्त म्हणजेच एक वेळा जेवण करणे. अधिक महिन्यात याही गोष्टीला खूप सारं महत्त्व आहे की फक्त एकदा जेवण करायचं, संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळा जेवण टाळायचं. खरं तर याच्या मागचं शास्त्रीय कारण की आपण बरेच वर्षभरात सणवार याच्यामध्ये गोडधोड खाल्लेलं असतं आणि आपल्या शरीराचा आकार म्हणा किंवा शरीरातल्या गोष्टी म्हणा या वाढलेल्या असतात. पित्त असेल किंवा शुगर असेल, मग या सगळ्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून अधिक महिन्यात एकभुक्त म्हणजेच एका वेळेत जेवणाला खूप महत्त्व दिलेले आहे. एकदा जेवावे, एकदा टाळावे. असं जमत नसेल, तुम्हाला गोळ्या औषधे चालू असतील, तर किमान 3 दिवसाचा 1 दिवसीय उपवास किंवा 5 दिवसाचा 1 दिवसीय उपवास आठवणीने करायचा आहे. आपण जर स्वतःच्या पोटावर, जिभेवर, नजरेवर, कानांवर अशी खूप इंद्रिय आहेत आपली की जी विनाकारण ऐकत असतात. कुठं भांडण चालू असेल तर आपले सगळ्यांचेच कान ताठ होतात की अरे काय चालू आहे. कुठं ॲक्सिडेंट घडला असेल, कुणाच्या गाडीची टक्कर झाली असेल तर मदत करणाऱ्या हातांपेक्षा बघणारे लोक जास्त असतात. आणि हे सत्य आहे, ही फॅक्ट आहे. हे होतंच, आपोआप होतं, कारण आपण माणूस आहोत. पण हे सगळं टाळण्यासाठी हा अधिक महिना महत्त्वाचा आहे. जितकी कुणाला मदत करता येईल किंवा कुणाला तहानलेलं पाणी, भुकेलेलं अन्न किंवा ज्याला ज्याची गरज आहे ते करण्यासाठी हा अधिक महिना खूप चांगला आहे. या महिन्यात जर तुम्ही दान पुण्य केलं तर तुम्ही आयुष्यभर, तुमचं आयुष्य आहे तेवढं अधिक दान करण्यासाठी तुम्हाला देव अगदी सबळ बनवेल. त्याच पद्धतीने अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पण ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये न सांगता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. अधिक महिन्यामध्ये काय करू नये हे तुम्हाला कळलं असेल. मात्र अधिक महिन्यामध्ये जर एखादं बाळ जन्मलं, एखाद्याचा वाढदिवस असेल तर बिनधास्त करा. कारण अगदी मूळ नक्षत्रावर जन्मणारी सुद्धा बाळे असतात. ग्रहण, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी सुद्धा जन्म होणारी बाळे असतात. सीझरची गोष्ट वेगळी आहे. जर तुम्ही टाळू शकत असाल, जर तुम्हाला पुढची तारीख घेता येत असेल तर अवश्य घ्या. पण असं काही मानू नका की अधिक महिन्यात मग बाळ जन्माला आलं तर काय होईल. असं काहीही नसतं. जेवढं शक्य होईल तेवढं पाळावं. बाकीचं या कानानं ऐकावं आणि या कानानं सोडून द्यावं. भले मी सांगितलेलं असेल, हे तुम्हाला अगदी निश्चित सांगते की अधिक महिन्यात जर तुमच्या घरी एखादा सुंदर कन्यारत्न किंवा पुत्र जन्म झाला तर त्याचं आनंदानं स्वागत करा. कुठलंही असं काम अडवून ठेवू नका जे याच महिन्यात केलंच पाहिजे आणि नाही केलं तर मग काय, असं काही नाही, तुम्ही करू शकता. आता हा व्हिडिओ इथंच थांबतोय. पुढे मी 2 मिनिट महत्त्वाची माहिती देते, ती ज्यांना ऐकायची त्यांनी ऐका, बाकीच्यांनी व्हिडिओ स्टॉप करू शकता. अधिक महिन्यामध्ये आता अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ आपण परत एकदा चालू करत आहोत. बऱ्याच जणांना फक्त मंत्र हवा आहे, अशांनी सुद्धा संपर्क साधावा. आता अघोर लक्ष्मी सिद्धी जपमाळ ह्याचा तुम्हाला मी वापर सांगते की ह्याचे फायदे काय आहेत. कारण मेसेजद्वारे मी एवढं बोलू शकत नाही. मी तुम्हाला कर्जमुक्ती, तणावमुक्ती, त्याच पद्धतीनं घरामध्ये पती, तुमची कुठली व्यक्ती ऐकावी म्हणून आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी महामंत्र देणार आहे. तो मंत्र असाच देणार नाहीये आणि व्हिडिओद्वारे पण देणार नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करावा लागेल की आम्हाला या गोष्टीसाठी मंत्र पाहिजे आहे. ज्यांना अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ पाहिजे आहे त्यानंतर तुम्हाला मंत्र दिला जाईल, त्यांनीही संपर्क साधा. ज्यांना फक्त मंत्र हवा आहे त्यांनीही संपर्क साधा. याचे लाभ म्हणजे तुमचे पैशातील अडथळे दूर होतात. घरामध्ये हळूहळू करत भरपूर धनप्राप्ती होऊ लागते. नोकरीमधील अडचणी, प्रमोशन मधल्या अडचणी, त्याच पद्धतीने तुम्हाला व्यवसायच होत नाहीये, कामच मिळत नाहीये, पगार वाढत नाहीये, एक नाही अनेक अडचणींवर हा मंत्र अत्यंत रामबाणपणे काम करतो. त्याचप्रमाणे वशीकरण मंत्र फक्त चांगल्या गोष्टींसाठी, वशीकरण मंत्र, त्या कर्जमुक्ती मंत्र, असे अनेक मंत्र आपण सिद्ध करून तुम्हाला देत असतो. तुमचं नाव बघून, तुमची जन्मतारीख बघून. तर ज्यांना ते पाहिजे आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ.